विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चुकीला माफी नाही. लिहिलंय मी थंबनेल, व्हिडिओ त्यावरच मी बनवणार आहे. झालंय काय मी तुम्हाला सांगतो. एक रिस्पॉन्स शीट मला मिळालेली आहे. त्या मुलाचा स्कोर इतका छान आहे की काय विचारूच नका. बेस्ट, बेस्ट. पण मी तुम्हाला सांगतो की त्या स्टुडंटनं ऑलमोस्ट 15 पेक्षा जास्त क्वेश्चन्स केवळ आणि केवळ सिली मिस्टेक करून चुकवलेले आहेत. सगळं केलंय. छानपैकी तो प्रश्न सोडवलाय. अगदी छान. पण मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे, की मुलं चुकतात कुठं, काय प्रॉब्लेम होतोय, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सगळं. पण आता सुरुवात करूया. बघा छोटासा व्हिडिओ असणार आहे, छोटासा. तुम्ही इकडं लक्ष द्या. V equals to under root RG tan theta. Most safe speed. Most safe speed चा हा फॉर्म्युला आहे. जर या केस मध्ये जर मला स्पीड इन्क्रीज करायचं असेल, तर ऑब्व्हियसली मला R ची व्हॅल्यू इन्क्रीज केलं पाहिजे. तुम्ही थोडंच या प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवर जाणार आहे. प्लॅनेट हेच आहे, पोझिशन तीच आहे. तेव्हा G कॉन्स्टंट आहे. थीटा इन्क्रीज केलं पाहिजे. पण समजा मी तुम्हाला म्हणलं, की थीटा सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर माझ्याकडे फक्त उरलं व्ही प्रपोर्शनल टू रूट मध्ये आर उरलं. बरोबर आहे. मग मी असं लिहू शकतो फॉर्म्युला V1 अपॉन V2 दॅट इक्वल्स टू R1 अपॉन R2. तर मी तुम्हाला गिव्हन डाटा देतो चला, की R1 ची व्हॅल्यू 20 मीटर आहे. R1 ची व्हॅल्यू किती आहे? 20 मीटर आहे. ओके. आणि वेलॉसिटी ना मला 20% इन्क्रीज करायची आहे. म्हणजे बघा, की नंतरची वेलॉसिटी सुरुवातीच्या वेलॉसिटी पेक्षा 20% इन्क्रीज करायची आहे. मग सुरुवातीला 100% व्हॅल्यू असते. ती 20% इन्क्रीज केल्यानंतर 120% होणार आहे. ऑफ V1 म्हणूया आपण. ऑफ काय सांगा? V1. मग V2 ची जी व्हॅल्यू आहे ती 120 अपॉन 100 V1 येणार आहे. थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया काय बाळांनो? हे 100 वर जाऊ देत. 100 कशाला? वरती मी 5 घेतो आणि खाली मी 6 करतो. काय कळालं का? मी 20 ने त्याला डिव्हाइड केलंय. किंवा 0 ला 0 कॅन्सल करा. 2 6 जा 2 5 जा ते 5 वर जाईल, 6 खालती येईल. म्हणजे मला रेशो मिळाला की V1 अपॉन V2. ती व्हॅल्यू इथे पुट करतो मी. म्हणजे मला काय मिळालं बघा 5/6. दॅट इक्वल्स टू 20 आणि अपॉन R2. चला मी दोन्ही बाजूचा तर स्क्वेअर करतोय लक्षात घ्या. म्हणजे इथं 25 येणार आहे. इथं 36 येणार आहे लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि दॅट इक्वल्स टू 20 अपॉन मी R2 करतो. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मला काय मिळालं रे? 20 मिळालं इंटू 36. ओ 0 कशाला? 36 मिळालंय. आणि अपॉन कोण आहे? 25. चला याला 5 न डिव्हाइड करा. 5 4 जा, 5 5 जा. आणि आता एक काम करा, या 36 ला 4 न मल्टिप्लाय करा, 5 न डिवाइड करा. पण एक सांगू का? इथं 35 असं इमॅजिन करा ना. 35. त्या 35 ला 5 न डिवाइड करा, 7 येणार. त्या 7 ला 4 न मल्टिप्लाय करा, 28 येणार. पण मी 36चं 35 करून सोडवलंय. तेव्हा माझा आन्सर 28 आलाय. पण ऍक्च्युअली मी 36च गेलं, तर 28 पेक्षा थोडंसं जास्त आन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी आता स्क्रीन पासूनच बाजूला सरकलोय किंवा मी येतो ना इथं काय बिघडतं मी साइडलाच आहे ना तसा ओके. चला सॉल्व्ह करा. मी येतो ना थोडंसं इथं थोडंसं हां. ओके. मी करेक्ट ऑप्शनच इरेज करून ठेवलाय. कळालं का? आता लगेच पाठीमागे घेऊन करेक्ट ऑप्शन काय बघू नका. कॅन्डिडेट रिस्पॉन्स पहिला बघा लक्षात घ्या. सोडवून दिले की तुम्हाला सगळंच न्यूमेरिकल मी. ऑलमोस्ट आपलं उत्तर R2 ची जी व्हॅल्यू आहे ती 28 पेक्षा जास्त पाहिजे. चला पहिला प्रॉब्लेम वाचा. द कार इज ड्रिव्हन ऑन अ बँक्ड रोड रेडियस 20 मीटर दिलेले आहे. मॅक्सिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला सी स्पीड 20% न वाढवायचं आहे विदाउट चेंजिंग द अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थीटा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग मगाशी मी व्ही प्रपोर्शनल टू काय शिकवलं होतं बरोबर आहे की नाही. मग आता मी तुम्हाला सांगतो हा जो स्टुडंट आहे त्याचा सीडचा स्कोर जबरदस्त आहे. पण त्यानं दिलेलं ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स 28.8 म्हणजे आपण पण सोडवलं होतं. पण बाळांनो सीट दिसेल ना तर करेक्ट ऑप्शन वेगळा दिलाय. त्यांनी तर 8.8 दिलंय. समजून घ्या, इथं फोकस करा. इन्क्रीज इन रेडियस विचारले. इन्क्रीज इन रेडियस. मग सुरुवातीच्या रेडियस R2 मधून R1 मायनस करा. R2 ची व्हॅल्यू तुमची 28 पण येते. R1 ची व्हॅल्यू 20 येते. आलं का 8.8 आन्सर? मग बाळांनो त्या मुलाचा हा
त्याच्या शिफ्ट मधला दुसरा तिसराच क्वेश्चन होता. दुसरा तिसराच क्वेश्चन होता. त्यानं अशा बऱ्याचशा चुका केल्यात आणि ते मार्क जवळ-जवळ 10-15, 15-20च्या दरम्यान त्याचे मार्क होतायत आणि ते जर त्यानं नसत्या चुका केल्या, तर त्याचं पर्सेंटाइल एवढं होतं, की त्याला COEP मिळालं असतं. मग ही चूक भयंकर आहे. अशा चुकीला माफी नाहीये. का तुमची अशी चूक होते? का तुम्ही क्वेश्चन वाचत नाही? क्वेश्चन बघा ना पूर्ण. याच्या मागचं रिझन, याच्या मागचं एनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, आता मला बोलावं लागणार आहे, की जवळ-जवळ एवढी मुलं आपल्याला फॉलो करतायत. म्हणजे भले ते विजन बॅचमध्ये असतील, वेगवेगळ्या बॅचेसमध्ये असतील, रेग्युलर क्लास आपले लेक्चर अटेंड करणारी एवढी मुलं आहेत. मी खुश आहे. खूप मोठा आकडा आहे तो. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो ही स्ट्रेंथ मला वाढवायचीच आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर ही गोष्ट नक्की शेअर करा. आपलं चॅनल वन ऑफ द बेस्ट आहे. मी तुम्हाला त्याची गाईड करतोय ते इम्पोर्टंट आहे. लक्ष द्या. या चुका होण्याचं कारण सांगतो. ही जी रिस्पॉन्स शीट ज्या स्टुडंटची आहे की नाही, त्यानं 2.25 वर्ष पूर्णपणे चांगल्या रीतीनं जेईचा अभ्यास केलाय. तिथं सुद्धा त्याला 95 प्लस पर्सेंटाइल आहे जेईई मेन्समध्ये. चांगलाच स्कोर आहे. खूप चांगला आहे. पण वर्ष 2 वर्ष त्यानं साठी मॉक टेस्ट दिल्या का? नाही. जे पेपर देतात दिल्यात. त्या जेईच्या भरमसाठ मॉक टेस्ट दिल्या. पण त्या देत असताना त्यांची स्ट्रॅटेजी काय असते? आता मी जेईचा अभ्यास करून घेत पण नाही. जेई बद्दल जास्त सांगत नाही. मी ऐकलं ते तुम्हाला सांगतो. त्या स्टुडंटनेच मला सांगितलं, की जेईच्या मॉक टेस्ट देताना सवय काय लागली होती? निवांत वेळ असायचा. म्हणजे एका क्वेशनला 5-5 मिनिटं सुद्धा वेळ देता येत होता. निवांत क्वेश्चन वाचायचा, ते एनालिसिस करायचं, अप्रोच ठरवायचा, मग सोडवायचा आणि मग तो अटेम्प्ट करायचा. असं गोष्ट होती जेईला. अरे नाहीये सीईटीत असं. वेळ नाहीये. तुम्हाला कुठं वेळ आहे? वाचल्या-वाचल्या आन्सर हवाय. मग सिली मिस्टेक होण्याची शक्यता आहे. बरं या टाळण्यासाठी एकच उपाय मॉक टेस्ट. त्या ॲप्लिकेशनवर मी माझ्या सगळ्या मॉक टेस्ट फ्री ठेवल्यात नेहमीच. विजन बॅच ओपन करा. टेस्ट सेक्शनमध्ये जावा. वरतीच टेस्टचं फोल्डर आहे. जेवढ्या टेस्ट ओपन आहेत ना, तेवढ्या द्या त्या फ्री आहेत. ओके. थोडेसे पैसे खर्च करायची तुमची तयारी असेल. आता किती पैसे खर्च करावे लागेल? मी तुम्हाला सांगतो, की एका वर्षाला तुम्हाला बघा मी किती लिहीन पुढे सांगा बघू. काय लिहीन असं तुम्हाला वाटतंय? तर इथं लिहितोय एवढं आणि इथंच मी पास करतोय. ₹135 भरून तुम्ही एक्झाम गोल हे ॲप्लिकेशन घ्या. ओके. डेली टेस्ट द्या. टेस्ट तिथं तुम्ही तयार करू शकताय. म्हणजे आपण क्वेश्चन नाही सिलेक्ट करायचे. आपण नंबर ऑफ क्वेशन्स फक्त सिलेक्ट करायचे आणि टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकच्या तुम्ही टेस्ट या दिल्याच पाहिजेत. बरं, टॉपिक वाईज टेस्ट दिल्या पाहिजेत मान्य आहे मला. पण आपल्या इथं आपण गेल्या वर्षी 15 फुल लेंथ टेस्ट घेतल्या होत्या. यावर्षी तो आकडा नक्की वाढणार आहे. नक्की, नक्की, नक्कीच वाढणार आहे. लक्षात घ्या. की फुल लेंथ टेस्ट आपण सगळ्यांसाठी फ्री ठेवणार आहे. तुम्ही द्या. 3 तासाचा वेळ असतो लक्षात घ्या. आणि त्या 3 तासात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स टोटल वेळ 3 तास नसतो. पहिला 1.5 तास फिजिक्स, केमिस्ट्री नंतरचा 1.5 तास मॅथ्स एवढाच वेळ असतो लक्षात घ्या. आणि फिजिक्स, केमिस्ट्री ऑटो सबमिट होतं. पुढच्या 1.5 तासात फिजिक्स, केमिस्ट्री परत अटेम्प्ट करता येत नाही. भयंकर चुका केल्यात. त्या चुकीला पण बिलकुल माफी नाहीये. मी अशी बरीचशी मुलं बघितलेत. बोललोय मुलांशी. सर एक 60 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे राहून गेले. मी ते शेवटी करणार होतो. पण जेव्हा मॅथ्स सेक्शन झाल्यानंतर मी ते क्वेशन्स अटेम्प्ट करायला गेलो, ते पण ओपनच नाही झाले. होतच नाहीत ओपन ते, होतच नाहीत लक्षात घ्या. जेईला टोटल 3 तासाचा वेळ असतो. सीईटीला नाहीये. ऑटो सबमिट होतंय. बरं. ॲप्लिकेशन क्लास प्लस सगळे वापरतात. सगळे. आता अल्मोस्ट 1-2 सोडले तर सगळेच क्लास प्लस वापरतात. क्लास प्लसमध्ये 3 तासाची टेस्ट असताना पहिला टायमर 1.5 तासाचा असतो. ओके. तो फिनिश होतो. पुन्हा मॅथ्सचा टायमर 1.5 तासाचा असतो लक्षात घ्या. पण सीईटीला टोटल टायमर 3 तासाचा असतो. म्हणजे जेव्हा तो टायमर 2 तास राहिलेत असं दाखवेल ना सीईटी सेलला, तेव्हा अर्धाच तास राहिलाय लक्षात ठेवायचं. कारण 1.5 तासानंतर फिजिक्स, केमिस्ट्री ऑफ होणार आहे ना. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. नवीन आहात तुम्ही, अनुभव नाहीये, चुका होतात लोकांच्याकडून. ह्या टाळण्यासाठी तुम्हाला YouTubeला फॉलो केलंच पाहिजे. मी पुन्हा सांगतो 1000 म्हणजे खूप छान. एवढी मुलं अटॅच झालेले आहेत. पण मला लवकरच तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ द्यावे लागणार आहेत. रेग्युलर व्हिडिओ द्यावे लागणार आहेत. हे मान्य करतोय मी. देणार आहे मी तुम्हाला देणारच आहे. लाईव्ह लेक्चर बद्दल प्रयत्न करतोय रे. माझ्याकडून होत नाही बऱ्याच वेळा, पण मला असं वाटतं, की YouTubeवर लाईव्ह लेक्चर सुरू केले पाहिजेत. लवकरच ते होईल.
मग वेगळंच मग तुमच्याशी अटॅचमेंट होणार आहे. अगदी रोजची म्हणूया आपण. बरं आता हा व्हिडिओ बनवताना मला सांगायचं होतं, की हा जो स्टुडंट आहे ना, मी तुम्हाला सांगू का? आता ही त्याची रिस्पॉन्स शीट आहे. बरोबर आहे. आता एक क्वेशन्स तुम्हाला दिसतील. त्याचा एखादा क्वेशन चुकीचा असं जर आपण बघितला ना, तुमच्या लक्षात येईल बरेचसे क्वेशन त्याचे बरोबर आहेत बरेचसे क्वेशन्स बरोबर आहेत. आता इथं त्याच्याकडून गडबड झालेली आहे. इथं बघा मी हा क्वेशन जरा नेक्स्ट पेजवर जाऊया आपण पहिल्यांदा थांबा. आणि हा क्वेशन घेऊया आपण बरं का. मला एक्सप्लेन करायचा आहे तुम्हाला बरं का आणि हा क्वेशन मी आता सिलेक्ट केला लगेच मी स्लाईड चेंज करतो. शिकवतो ना तुम्हाला मी. तुम्हाला सांगू का? ई नावाचा एक टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे R/Z. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला R/Z. ओके. पण पॉवर फॅक्टर काढण्यासाठी मला काय करावं लागतं माहितीये का? तुम्हाला सांगू का? पॉवरचा फॉर्म्युला मी घेणार आहे बरं का. ई-आर-एम-एस इंटू आय-आर-एम-एस कॉस फाय. ही रिअल पॉवर आहे. ही रिअल पॉवर आहे. त्याला मी जेव्हा ॲपरंट पॉवरनं डिव्हाईड करणार, ऑब्व्हियसली याला हे काय होणार डिव्हाईड करणार आणि मला काय मिळालं R/Z. R/Z म्हणजेच कोण आहे? कॉस फाय. पण हा रेशिओ कोणाचा आहे? रिअल पॉवरचा ॲपरंट पॉवरशी. रिअल पॉवरचा ॲपरंट पॉवरशी. क्वेशन आपण घेतलाय ना. रिअलचा ॲपरंटशी. पण यांनी जे विचारलंय ना, रेशो ऑफ ॲपरंट टू द ट्रू पॉवर विचारलाय. उलटा रेशो विचारलाय. गडबड केली त्यांना कॉस फायला 506 कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिलाय. नाहीये. कॉस फाय आहे की बाळांनो, पण ते कॉस फाय कुणाचा रेशो आहे? रिअलचा ॲपरंटशी. त्यांनी ॲपरंटचा रिअलशी विचारलाय. म्हणजे झेड अपॉन आर होणार. उलटं होणार ते. झेड अपॉन आर आहे का ऑप्शन? इथं आहे. काय त्याचा नंबर आहे? 508. करेक्ट ऑप्शन कुठला आहे? 508. किती सिली मिस्टेक आहे ही. त्या मुलाचे सगळे फॉर्म्युले पाठ आहेत. सगळं त्याला येतं. अवघड. मी तुम्हाला थोडंसं एक्साइटेड मीच झालोय. मला सांगायचंय काय तुम्हाला? फिजिक्समध्ये अवघड प्रश्न त्यानं करेक्ट सोडवलेत. हां. आणि सोप्या प्रश्नात हा काय मला सांगा, नुसतं काहीतरी कॅल्क्युलेशन होतं का रे? पहिल्याच कॅल्क्युलेशन होतं. त्याने केलं, त्याचं अँसर दिसलं, तेच छापून टाकलं, त्यानं गेला मार्क. हा 1 मार्क. अरे 1 आणि 1 2 मार्क झाले, 2 मार्क. मी माझ्या मुलाचा स्कोर सांगतो. 174 होता. ओके. 99.74. आता त्याच्या मित्राचा स्कोर सांगतो 179 आहे. 99.899 म्हणजे 99.9च आहे. 5 मार्क. किती मार्क? 5. मग मला सांगा, आता हा जो स्टुडंट आहे, अरे इथं 2 क्वेशन सापडले तसे नाहीयेत. आपल्याला खूप क्वेशन सापडतील, की ज्याचे चुकलेले आहेत. खूप म्हणजे काय सगळे चुकलेले नाहीयेत. पण असे चुकलेत, की जिथं म्हणूया आपण एकदम सिंपल मिस्टेक झाल्या आहेत. बऱ्यापैकी बरोबर आहे बरं का. 39 म्हणजे बऱ्यापैकी त्याचे क्वेशन सगळे बरोबरच दिसतायत मला. म्हणजे चुकलेत ना क्वेशन ते डेंजरस चुकलेत बरं का लक्षात घ्या. थोडंसं मी तुम्हाला सांगू का? त्याची केमिस्ट्रीमधली एक मिस्टेक शोधायला वेळ लागेल, पण मला शोधायचा आहे प्रश्न. थोडंसं धीर धरा. 1-2 मिनिटं वेळ काढा. मला जरा वेळ द्या थोडासा मला ना तो प्रश्न शोधायचाच आहे. इथून केमिस्ट्री स्टार्ट झालंय बहुतेक हां. आयसोबारिक प्रोसेस कॅपॅसिटर इथूनच आहे. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर विचारले रे. तुम्ही सांगतो आयोनिक क्रॅश कोर्समध्ये झालंय आपलं. कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर सोप्पा प्रश्न आहे. जरा हे रिएक्शन्स वगैरे जाऊ दे. मला तो एक प्रश्न शोधायचा आहे रे. ॲक्चुअली त्यानंच मला सांगितलं त्याची ती सिली मिस्टेक झाली होती. सिली मिस्टेक सापडली सिली मिस्टेक. ओके. हां, आता स्लाइड मी चेंज करायला पाहिजे. राहू दे. ह्याच्यावरच घेतो मी. आता बघा. व्हिच फ्रॉम द फॉलोइंग मेडिसिनल प्रॉपर्टीज एक्झिबिटेड बाय कुर्कुमिन. आता हे मी प्रोनाउन्स कसं केलं मला माहित नाही. कुर्कुमिन म्हणजे हळद. हळदीमधला तो आहे तो प्रॉपर्टी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? अँटिसेप्टिक. हळद अँटिसेप्टिक आहे. मग त्यानं काय छापलं? अँटिऑक्सिडंट. आता मी तुम्हाला शोधून 3 प्रश्न दाखवले. तसे खूप प्रश्न आहेत. मला तुमच्या बाबतीत हे होऊन द्यायचं नाहीये. मन शांत ठेवायचंय. मन शांत ठेवायचंय. तर खूप प्रयत्न केला, मन शांतच होत नाही. का होत नाही शांत माहितीये का? तू अभ्यासच केला नाहीस ना. मन लावून अभ्यास केला, तर का मन अशांत होणार आहे? रोज करा ना अभ्यास. मी आता हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी मुलांना ओरडलोय. हॉस्टेलमधल्या मुलांना. आता हॉस्टेलमधल्या मुलांसाठी आम्ही मेस सुरू केलेली आहे. 10-15च मुलं आहेत. मेस कुठे आहे? हॉस्टेलमधल्याच किचनमध्ये. ओके. मग आता बाहेर जेवायची गरजच नाहीये. तरी देखील 2 मुलं अशी आहेत, "नाही आम्ही जेवायला बाहेरच जाणार." मग 1.5-2 तासाचा टाईमपास आहेच ना. अरे मग कसा रिझल्ट लागेल अशा गोष्टी पुन्हा जेवायला बाहेर जायचं
जाताना कुठलातरी मित्र भेटणार रस्त्यात, तेव्हा चौकात गप्पा मारायच्या. ओके. मेसमध्ये जेवून झालं तरी मोबाईल घेऊन टाईमपास करत बसायचं. तिथून पुन्हा इथं यायचं, कोपऱ्यात पुन्हा मित्र भेटतोय, तो टाईमपास करायचा. दीड 2 पावणे 2 ओके. ह्या गोष्टी नको आहेत. ह्या गोष्टी नको आहेत. तुम्ही विचार करा तुमचं चाललंय काय ते. सांगतो. रिझल्ट ॲट द एंड इम्पोर्टंट आहे. ॲट एनी कॉस्ट रिझल्ट तर चांगला लागला पाहिजे. मग त्यासाठी या सिली मिस्टेक होऊन द्यायच्या नाहीयेत. तुम्हाला त्यासाठी तुमचा अभ्यास परफेक्ट बनावा लागेल. नाहीतर काय होणार नाहीये लक्षात घ्या. मग मी इथं हा व्हिडिओ तसा झालाय खूप मोठा. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल व्यवस्थित. शोधत बसलो तर इतक्या चुका सापडतात की विचारूच नका. एक क्षणभर सुद्धा वेळ वाया घालवायचा नाहीये लक्षात घ्या तुम्हाला इथून पुढे अभ्यास करताना. ओके. आणि हो, अ, कालच ज्या मुलांनी कोर्स पर्चेस केला ना, त्यांचा प्रश्न होता मला बरं का, की "सर शेड्यूल कसं ठेवायचं? काय करू मी? काय प्लॅन द्या." तर मी त्यांना सांगितलेली गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, की तुम्ही फक्त आणि फक्त आम्ही जे शेड्यूल देऊ ते फॉलो करा बास. पहाटे उठून तुम्ही ते लेक्चर्स बघायला सुरुवात केलीच पाहिजे. सकाळी कॉलेजला 8ला, 9ला, 10ला जायचं ना, ते घरातून तुमचं शेड्यूल म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स कंप्लीट करूनच बाहेर पडलं पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. आणि त्या टेस्ट मी अरेंज करतो त्या टेस्ट द्या. आपलं हे 7वं वर्ष आहे क्रॅश कोर्सचं लक्षात घ्या. 7वं वर्ष आहे लक्षात घ्या आणि रिझल्ट चांगले लागतायत. फ्री लेक्चर्स आहेत. ॲप डाउनलोड करा, बघा. काही असेल तर मेसेज करा. ऑल द बेस्ट.